कॉम्पिटिशन शुड बी देअर. हेल्दी कॉम्पिटिशन जर नसेल हां. तर आपण सुद्धा ऑन द डोज राहत नाही. हं. पण आपल्याला जर कॉम्पिटिटरच्या पुढे एक स्टेप राहायचं आहे तर काही ना काहीतरी करावं लागतं. त्यातला एक मोठा टूल आपण म्हणू की मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग आहे. हं, हं. म्हणून त्याच निमित्ताने आमच्या संस्थेला मागच्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे मग ब्रँड अँबॅसेडर कोणीतरी घ्यावा हां. अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळ्यांचे एकमत जातं आम्ही मग सचिन तेंडुलकर सरांना चितळे बंधूंचा आता ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेतला आहे. आणि त्याच्यात पॉझिटिव्ह गोष्टी खूप होत्या. मग एक तर महाराष्ट्रीयन फेस, वर्ल्ड नोन फेस हं, हं. आणि एक त्यांची सुद्धा एक ओळख फूडी म्हणून आहे. हां. त्याचा सुद्धा एक चांगला उपयोग आम्हाला ब्रँड म्हणून झाला. हं. आणि त्यांच्यामुळे एक आमचा जो महाराष्ट्रातला ब्रँड होता तो जगभर पोचण्यात त्या ब्रँड अँबॅसेडरमुळे पण आम्हाला मदत झाली. हं, हं. बरेच वेळा काय होतं की महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये जाताना हां. कदाचित लोकांना तो ब्रँड माहीत नसतो, हो. पण ब्रँड अँबॅसेडर माहीत असतो. जेव्हा हं, हं. ते कुठेतरी कनेक्ट करतात मग ते म्हणतात ठीक आहे एक दो केस बेचके देखते हैं. हां. आणि हळूहळू तो त्यांना कॉन्फिडन्स येण्यासाठी तो एक मार्केटिंग टूल म्हणून आम्ही वापरला आणि ते आम्ही वाटतं की बऱ्यापैकी सक्सेसफुल झालं.